हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. जर तुम्हाला इंग्लिश वाचता येते पण पॅराग्राफ पाहिला की भीती वाटते, तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण एक पॅराग्राफ शिकणार आहोत, पण तो पॅराग्राफ तुमचं इंग्लिश वाचन, समज आणि बोलणं तिन्ही सुधारेल. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. बघा, तुमच्यापुढे एक पॅसेज दिसत आहे. हा डेली यूज पॅराग्राफ आहे. तर माझ्यासोबत तुम्हाला हे म्हणायचं आहे. तर सर्वात पहिले मी वाचतो, नंतर तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि मग या पॅसेजचं वाचन करा. हे बघा, बिलकुल घाई करायची नाही, स्लोमध्ये वाचायचं. एक वेळा आपल्याला वाचता आलं की मग आपण स्पीड वाढवू शकतो. तर सर्वात पहिले लक्ष द्या, मी पॅराग्राफ वाचतो. काळजीपूर्वक लक्ष द्या आणि मग व्हिडिओ थांबवा आणि स्वतः वाचन करा. Every day I try to improve my English. I know my English is not perfect, but I am learning step by step. I read English sentence daily and I try to speak without fear. Sometimes I make mistake, but I do not stop. I believe that regular practice will make me confident. One day I will speak English clearly and confidently. तर हा पॅराग्राफ आहे. आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि हा पॅराग्राफ परत एकदा वाचन करा. हळूहळू वाचा, बिलकुल घाई करायची नाही. चला, तर आता हा पॅराग्राफ तुम्ही वाचलेला असेल. आता ह्या पॅराग्राफचा मी तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगतो, कारण मिनिंग समजलं की पॅराग्राफ वाचायला भीती राहत नाही. बोलताना हेजिस्टेशन कमी होतं आणि कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. म्हणून आता मी तुम्हाला प्रत्येक लाईनचा मी तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे. एव्हरी डे आय ट्राय टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश, म्हणजे रोज मी माझं इंग्लिश सुधारण्याचा प्रयत्न करतो. I know my English is not perfect, म्हणजे माझं इंग्लिश परफेक्ट नाही हे मला माहीत आहे. But I am learning step by step, पण मी हळूहळू शिकत आहे. I read English sentence daily and I try to speak without fear. मी रोज इंग्लिश वाक्य वाचतो आणि भीती न ठेवता बोलण्याचा प्रयत्न करतो. Sometimes I make mistakes, but I do not stop. कधीकधी माझ्याकडून चुका होतात, पण मी थांबत नाही. I believe that regular practice will make me confidence. मला विश्वास आहे की रोजचा सराव मला कॉन्फिडन्स देईल. One day I will speak English clearly and confidently. एक दिवस मी इंग्लिश स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलेल. आणि तुम्हीही अशाच प्रकारे पॅराग्राफ वाचला तर तुम्हीसुद्धा एक दिवस स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने इंग्लिश बोलाल अशी मला खात्री आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र, मैत्रीण, भाऊ बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्लिश लिहिता, बोलता, वाचता आली पाहिजे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमीत कमी हा पॅराग्राफ तुम्ही 3 वेळा वाचन करा आणि आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करा.